जसं मला कळतं त्यांनी म्हणजे तंबाखू नाही, दारू नाही, सिगरेट नाही, म्हणजे काही खाल्लेलं नाही. त्यांनी त्याला 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांनी जर एकदम तरुण वयात तर खाल्लं असेल तर त्याचा परिणाम पण काही वर्षांनी होत राहतो आणि जर कधीच खाल्लं नसेल तर त्याला 2-3 कारणं असतात. जे कधीच तंबाखू खात नाही ना, त्यांना एक HPV व्हायरस इन्फेक्शन असतं, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्यांना कळत होतं. जसं कोरोना होऊन गेला कधी-कधी कळायचं नाही. तसं HPV व्हायरस असतो. त्याचा काही त्रास पण होत नाही, पण ते जिभेवर असतो तो. राहतो वर्षानुवर्षं मग त्याचं कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होतं एक. आणि दुसरं म्हणजे एखादा दात असेल शार्प घासणारा दात, शार्प टूथ असेल तर तो असा जिभेला घासून वर्षानुवर्ष घासत राहिला तर मग तो पण कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. हां, तर मग असा कोणताही आपला दात असा घासणारा नाही पाहिजे. एखादा असेल तर डेंटिस्टकडे जाऊन काढून टाकायचं, नाही तर सॉफ्ट करून देतात, मऊ करून देतात दातांचे डॉक्टर, डेंटिस्ट, नॉर्मल डेंटिस्ट आपण. तर ते दात मऊ करून देतात. तो घासणारा दात नाही पाहिजे आणि इन्फेक्शन नाही पाहिजे त्यासाठी काय काळजी घ्यायची की स्वच्छता पाळायची. बाहेर कुठे गेलं तर हात आणि असं बाहेरचं असं आपण रँडमली कुठेही पाण्याच्या ह्याच्यावर खातो तर ते नाही खायचं. म्हणजे पाणी कुठेही पितो तर तसं नाही, स्वच्छ ग्लास पाहिजे. प्लास्टिकचे ग्लास नवीन चालतील, पण असं कॉमन पब्लिक ग्लास म्हणा किंवा पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा आपण येतो खूप जास्त, तर तिथं स्वच्छता आपण जसे कोरोनाच्या काळात जशी तशी पाळली तर मग ते पण होणार नाही. तर ते तंबाखू व्यतिरिक्त कारण आहे. पण तोंडाचे कॅन्सर हे 90% तंबाखूमुळेच असतात. 10% पेशंट हे असे तंबाखू न खाणारे पण असतात. त्याला हे कारण आहेत, एक HPV व्हायरस आणि एक दुसरं दात काही घासत राहिला तर. ठीक आहे. आणि तसं हे तोंडाचं झालं, पण ब्रेस्ट कॅन्सरला काही असं स्पेसिफिक तंबाखू किंवा असं अल्कोहोल नाही. त्यांना म्हणजे असं ठराविक कारण नाही. काही ना काही कारण नसताना पण होतं. ते जेनेटिक बदल असतात. ते जेनेटिक बदल होऊन होतं. म्हणजे काही कॅन्सरला ना कारण पण सापडलेलं नाही अजून. म्हणजे ओबेसिटी, वजन वाढलेलं एक कारण आहे किंवा कोणी व्यायामच करत नाही आयुष्यभर, तो पण एक कारण आहे. पोल्युशन, लंग कॅन्सरला पोल्युशन जे वाढलंय आजकाल, प्रदूषण वाढलंय ते पण एक कारण आहे लंग कॅन्सरला. तर प्रत्येक कॅन्सरला वेगवेगळे कारण आहेत आणि काही कॅन्सर विदाऊट कारण पण होतात. ते आपल्या नॉर्मल सेलमध्ये जेनेटिक बदल होतात. DNA मध्ये चेंजेस होतात आणि ती सेल ॲबनॉर्मल ग्रो करायला लागते. तर ते विदाऊट कारण पण होतात काही कॅन्सर. असं काही नाही की काय. पण 50 ते 60% कॅन्सर हे काही ना काहीतरी व्यसनांमुळेच होतात आणि 30 ते 40% कॅन्सर हे व्यसन नसलेल्यांना पण होऊ शकतात. पण मग लवकरात लवकर दाखवलं तर पूर्णपणे बरं होऊ शकतात. ते फायद्याने. चालेल. थँक्यू. काही लागलं तर कधी पण विचारत जावा तुम्ही हॉस्पिटलमध्ये. चालेल. हां. चालेल. बरं झालं. हो, थँक्यू.